हाय, मी आहे प्रशांत गोठणकर। आज बरेचसे क्लायंट्स पनवेल जवळ 1 BHK बघतायत, तो पण रेडीमध्ये। आता रेडीमध्ये आपल्याकडे जास्त प्रोजेक्ट्स नाहीच आहेत पनवेल स्टेशन जवळ, आणि तुम्हाला जर बजेट बघाल तर 55-60 मिनिमम पाहिजे। अगदी बेअर मिनिमम तिकडनं स्टार्ट होतं पनवेल स्टेशन जवळ। तर मग अशा लोकांसाठी ज्यांना रेडीच्या आसपास पोझिशन पाहिजे, चांगली कनेक्टिव्हिटी पाहिजे पनवेल स्टेशनला, त्यांच्यासाठी 40 ते 45 लाखात काही बेस्ट ऑप्शन्स आहेत। तर हा प्रोजेक्ट तुमच्यासाठी परफेक्ट आहे। मी तुम्हाला हा प्रोजेक्ट जो आहे हा सेक्टर 2A करंजाडेला आहे बघा। आनंद इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड LLP म्हणून हे जे डेव्हलपर आहेत, यांचे नंबर्स पण तुम्हाला तिथे दिसत आहेत। यांना डायरेक्ट कॉल करू शकता। हे जे आहे ना, यांचा हा जो G+7चा प्रोजेक्ट आहे हा ऑलमोस्ट रेडी आहे, OC पुटअप केलेली आहे। आणि आपण पूर्ण प्रोजेक्ट बघूया। आणि ऍक्च्युली ट्राय पार्टी प्लॉट आहे, 24 तास पाणी आहे, कनेक्टिव्हिटी चांगली आहे, आणि आता ऑलमोस्ट रेडीमध्ये जसं तुम्ही बघू शकाल। परत एकदा बिल्डिंग बघा, एका फ्लोअरवर 7 फ्लॅट्स आहेत, आणि आता OCला पुटअप केली। आपण पूर्ण फ्लॅट्स बघून घेऊ। बघा इकडे जर बघाल तर ह्या साईडने गेलात ना तर डायरेक्ट JNPT रोड मिळतो, आणि जर तुम्ही ह्या साईडला बघाल तर शेअर ऑटो स्टँड आहे 4 बिल्डिंग सोडून अगदी तिकडे। आणि जर 5 मिनिटं वॉकिंगने गेलात तर तुम्हाला बस स्टँड आहे, म्हणजे जो बस स्टँड आहे वॉकिंग 5 मिनिटच आहे फक्त, डीमार्ट रेडीच्या बाजूला। तर करंजाडे सेक्टर 2A मध्ये चांगल्या लोकेशनवर ही रेडी बिल्डिंग आहे, G+7 आहे। आणि इकडे अगदी रात्रीचं तुम्हाला इथपर्यंत शेअर ऑटो सोडते, त्यामुळे कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे। आणि इकडे सगळं तुम्हाला जर बघाल तर स्कूल्स असतील, कॉलेजेस असतील, हॉस्पिटल्स असतील, तर खूप चांगली इथे सगळी ह्या गोष्टी ऑलरेडी डेव्हलप्ड आहे हा करंजाडेचा एरिया। बँक्स असतील, सगळ्या बँक्स इथे आहेत, आणि पाण्याचं जसं मी सांगितलं 24 तास पाणी आहे। तर आता आपण दुसरा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघूया। करंजाडेमध्ये पार्किंगचा खूप मोठा विषय आहे, पण हा प्लॉट खूप मोठा आहे। तुम्ही बघू शकता केवढा मोठा प्लॉट आहे हा। तर इथे कवर्ड पार्किंग आहेत, ह्या कवर्ड पार्किंग ओपन आहेत, आणि त्याच्याशिवाय जर तुम्हाला स्वतःची पार्किंग पाहिजे असेल तर 3 लाखात डेव्हलपर विकतायत स्टील्ड पार्किंग, कवर्ड पार्किंग। आता आपण पुढे जाऊन प्रोजेक्ट बघूया। प्रोजेक्ट पूर्णपणे रेडी आहे, आता लिफ्टचं इन्स्टॉलेशन पण झालेलं आहे। लिफ्ट तुम्ही बघाल, हा एंट्रन्स आहे, आणि तुम्ही लिफ्ट बघाल तर ऑटोमॅटिक लिफ्ट लावलेले आहेत ह्या बघा। आणि याची कॅपॅसिटी 8 माणसांची आहे। तर अशा 2 मोठ्या लिफ्ट्स आहेत, आणि चांगल्या ब्रँडेड लिफ्ट्स आहेत, तुम्ही बघू शकता। तर अशा बजेट प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला ह्या चांगल्या 2 ऑटोमॅटिक लिफ्ट आणि चांगला एंट्रन्स लॉबी, परत ही जी कवर्ड पार्किंग मी तुम्हाला सांगितलेलं बघा, 5-6 गाड्या लागतील अजून। तर पार्किंगचा ओपन पार्किंगही आहे आणि स्ट्रीट पार्किंगही आहे। आता आपण फ्लॅट्स बघूया जे अवेलेबल आहेत ते। तर आता आपण ऍक्च्युअल फ्लॅट्स बघूया। मोजकी इन्व्हेंटरी अगदी 6 ते 7 फ्लॅट्स राहिलेत। ही लॉबी इकडे बघाल तर ह्या साईडला पण फ्लॅट्स आहेत, पण आपण आता इकडचे 2 फ्लॅट्स बघूया जे मेनली अवेलेबल आहेत, आणि त्या साईडचे पण एकच दुसरे आहेत। तर आपण हा फ्लॅट बघूया। हा 700 बिल्टअप वाला फ्लॅट आहे, मास्टर बेड आहे। ह्याला इकडे तुम्ही जे वॉर्डरोब वगैरे करू शकता ह्या साईडला, आणि इथे प्रॉपर तुम्हाला एक बेडची सिटिंग होईल, आणि इथे टीव्हीचं अरेंजमेंट होईल। आता तुम्ही बघाल किचन वगैरे खूप चांगल्या साइजेस मध्ये आहे तिकडे, आणि ह्याचा ऍडव्हान्टेज काय आहे की इथे पूर्ण ओपन व्ह्यू आहे। मी तुम्हाला दाखवतो बघा, किचन चांगल्यापैकी मोठा आहे, पुढे तुम्हाला छज्जा आहे, आणि जर तुम्ही इकडे बघाल तर इकडे पूर्ण ओपन व्ह्यू आहे। बेडरूमला सुद्धा काय, तो हा जो प्लॉट आहे हा सिडकोचा गार्डन प्लॉट आहे, इथे काय बिल्डिंग होणार नाहीये, आणि पूर्ण ओपन मध्ये सनलाइट वगैरे खूप चांगलं आहे, व्हेंटिलेशन चांगलं आहे। तर हे फ्लॅट्स खूप चांगले 700 बिल्टअप वाले आहेत। 41.5 lakhs प्लस टॅक्सेस मध्ये आपण इथे ऑफर देतोय। आणि जर तुम्ही बघाल तर तसं बघाल ना, तर हा जो रेट आहे जो मी कोट करतो इथे, हा मास्टर बेड फ्लॅट आहे। हा बेडरूम तुम्ही बघाल तर बेडरूम आहे, तर मास्टर बेड आहे। हा रेट जो मी इथे कोट करतो या फ्लॅट्सला, हा म्हणजे तुम्ही बघाल तर करंजाडे सेक्टर 1 ते 6 चे ट्राय पार्टी प्रोजेक्ट बघितलेत ना, तर इकडे सगळ्यात कमी रेट मी आता तुम्हाला ऑफर मध्ये देतोय रेडी फ्लॅट्सला। इव्हन अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा हा रेट कोट करत नाहीये। तर आता केवळ 5, 6, 7 फ्लॅट राहिले, तर आम्ही म्हणजे एक बेस्ट रेट देऊन लवकरात लवकर इकडे चांगल्यात चांगली डील तुम्हाला देऊ शकतो। तर तुम्ही इथे लवकरात लवकर व्हिजिट करा, कारण ऑप्शन्स अगदी कमी आहेत। तर हा मास्टर बेड फ्लॅट्स तुम्ही बघितला, ह्याच्यात 2 इन्व्हेंटरीज आहेत। आता एक मोठा फ्लॅट बघूया जो 740 बिल्टअप वाला आहे, आणि त्याची 3 बाल्कन्या आहेत त्याला।
हे बघा समोर, तर इकडे पण कंटिन्युअस सनलाईट वगैरे प्रॉपर आहे, समोर डेड वॉल आहे त्यामुळे कोणाचं घर येत नाहीये. आणि सनलाईट वगैरे बघा, व्हेंटिलेशन चांगलं आहे, मोठ्या 3 बाल्कनी आहेत. आता सगळ्यात ह्याचा USP तुम्हाला जर बघायचा असेल तर आता ह्याचं किचन बघा तुम्ही, म्हणजे करंजाडेत इम्पॉसिबल आहे असा किचन मिळणं. मागे मी रील्स बनवलेल्या ह्या इकडे प्रोजेक्टच्या, तेव्हा पण मी सांगितलेलं की हा बेस्ट फ्लॅट आहे तसा, आणि खूप मोठ्या साईज मध्ये फ्लॅट अवेलेबल आहे. 43.7 लॅक्स प्लस टॅक्सेस मध्ये हा फ्लॅट अवेलेबल आहे. आणि खूप मोठा फ्लॅट, म्हणजे ऑलमोस्ट 430 440 युजेबल कार्पेट असेल. वॉशरूम्सच्या साइजेस बघा किती मोठे आहेत. आणि तुम्ही ही कन्स्ट्रक्शन क्वालिटी जर बघाल ना, तर हे पूर्ण ब्रिक वर्क मध्ये काम केलेलं आहे, पूर्ण ब्रिक वर्क आहे. आणि तुम्ही फ्लोरिंगची क्वालिटी बघाल, अगदी लॉबीमध्ये देखील फ्लोरिंग्स वापरलेत, खूप चांगल्या वापरलेत, ऑटोमॅटिक लिफ्ट्स वापरलेत, आणि 3 बाल्कनीज वाल्या जसा हा फ्लॅट आहे. म्हणजे करंजाडेमध्ये बाल्कनीज कुठे असतात जास्त करून नाहीच आहेत जवळजवळ न्यू कन्स्ट्रक्शन मध्ये. आणि जर एवढा मोठा फ्लॅट तुम्ही करंजाडेमध्ये घ्यायला गेलात तर 48-49 लॅक्स मध्ये जाईल, कारण खूप मोठा फ्लॅट आहे. पण आपल्याकडे आपण ऑलरेडी 43.7 समथिंग प्लस टॅक्सेस आपण तो रेट कोट करतोय, आणि तो निगोशिएबल आहे. तर तुम्ही लवकरात लवकर या. ह्याच्यामध्ये देखील 1 ते 2 फ्लॅट्स अवेलेबल आहेत. आता आपण एक दुसरा फ्लॅट बघूया. एक छोटा 1 RK अवेलेबल आहे, जो आता मी दाखवत नाहीये कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. 25 लॅक्स प्लस टॅक्सेस मध्ये याला बाल्कनी आहे, किचन खूप मोठा आहे याचा. आता याची OC जी आहे ती हार्डली तुम्हाला एक 3 महिन्यात येईल, पोझिशन चालू होतील. हा एक फ्लॅट आपल्याकडे अवेलेबल आहे. हा जो आहे हा 635 बिल्टअप मध्ये आहे, म्हणजे रफली तुम्ही बघाल तर 41 लॅक्सला जातो ऑल इन्क्लुसिव्ह पॅकेज मध्ये. आता ह्याच्यामध्ये किचन खूप मोठं आहे, प्लस जर तुम्ही बघाल ही वॉल आहे मध्ये, ही वॉल जर का तुम्ही आफ्टर OC काढली तर तुमचा किचन हा पूर्ण एका बेडरूम, ऑलमोस्ट बेडरूम एवढा होतो. आणि इकडे तुम्ही जर का पाहुणे वगैरे आले तर इथे स्लायडिंग त्यावेळी अशी किंवा ऑप्शन असे ठेवू शकता, जे तुम्ही व्हिजिट केलात तर इकडे दाखवलेली ही. आता टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही वेगळे आहेत. आणि इथे बेडरूमची साईज चांगली आहे. बस तुम्ही जर बघाल याची बाल्कनी आहे बेडरूमला, तर 41 लॅक्स आणि थोडा निगोशिएबल मध्ये, ते पण करंजाडेच्या प्रॉपर सेक्टर मध्ये, ते पण रेडी मध्ये ऑलमोस्ट. तर एक चांगली डील आहे. असेही 1 ते 2 एकच फ्लॅट अवेलेबल असावा हा, तर एक फ्लॅट अवेलेबल आहे. तर आता जसं मी सांगितलं खूप लिमिटेड इन्व्हेंटरी आहे, आणि फ्रंटला तर खूप चांगले फ्लॅट्स होते पण ते पूर्णपणे सोल्ड आउट आहेत. तरी तुम्ही जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल तर लवकरात लवकर व्हिजिट करा. जसं मी पूर्ण प्रोजेक्टची माहिती दिलेली आहे, मी नंबर व्हिडिओच्या सुरुवातीलाच शेअर केलेले आहेत, त्यांना कॉल करून तुम्ही इथे व्हिजिट करू शकता. आणि गॅरंटीड लोएस्ट प्राइस आणि बेस्ट डील इथे आहे तुम्हाला करंजाडेच्या प्रॉपर सेक्टरमध्ये. तर नक्की व्हिजिट करा आणि नक्की व्हिडिओ शेअर करा, आणि प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि जसं मी सांगतो की तुम्हाला जर प्रॉपर माझ्याकडनं कन्सल्टेशन पाहिजे असेल, पुष्पकनगर असेल, पूर्ण पनवेल असेल, उल्वे खारघर असेल, तर आम्ही मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेटचं काम करतो. तर तुम्हाला प्रॉपर कन्सल्टेशन पाहिजे असेल तर मला येऊन भेटू शकता, आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला माझ्याकडे असणाऱ्या बेस्ट डील देऊ शकतो. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. थँक्स अ लॉट.